गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. या ट्रकमधील 1,75,00,000चा मद्याचा साठा, ट्रक आणि अन्य साहित्य असा सुमारे 1,95,78,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कोल्हापूर सांगली बायपास रोडवर झालेल्या या कारवाईत ट्रक चालकाला अटक करण्यात आली. गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अनैतिक मानवी व्यापार वाहतूक विरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हापूर सांगली बायपास रोडवर सापळा रचला होता. या दरम्यान पोलिसांना एक संशयित ट्रक आढळून आला. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 1,75,68,000 रुपये किमतीचा गोवा बनावटीच्या मद्याचा साठा आढळून आला. हा मद्याचा साठा, ट्रक, मोबाईल हँडसेट आणि अन्य साहित्य असा सुमारे 1,95,78,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला. सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता जवळपास 1860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले. त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे. तसेच 20,00,000चा ट्रक, असं एकूण 1,95,00,000ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे. सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय. या मद्याची अवैध वाहतूक करणारा हरियाणा इथला मुस्फान उर्फ जावेद खान याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं सुरू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे, पोलीस अंमलदार उत्तम सडोलीकर, राम कोळी आणि अरविंद पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.